हे बघा, आपल्या कॉलेजचं नाव लिहिलं आहे पी टी पठारे ज्युनियर कॉलेज चंदननगर. ॲक्टिव्हिटी शीट, सब्जेक्ट फिजिक्स, मॅक्झिमम मार्क किती 50. आता पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट अँड राईट दी करेक्ट आन्सर्स. सिलेक्ट अँड राईट दी करेक्ट आन्सर. आता फर्स्ट क्वेश्चन इज इन MCQ. हा कंप्लीट MCQ आहे. टोटल यामध्ये मी 7 MCQ दिलेले आहेत. सर त्यातला पहिला MCQ, लाईट इयर इज ए युनिट ऑफ, इथं काय नाही म्हणजे काहीतरी आहे. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे टाईम, ऑप्शन बी मध्ये दिलं आहे मास, ऑप्शन सी मध्ये दिलं आहे डिस्टन्स, ऑप्शन डी मध्ये दिलं आहे ल्युमिनॉसिटी. सर यू कॅन सिलेक्ट द प्रॉपर आन्सर. दिस इज ऑब्जेक्टिव्ह नंबर 1. Now let's go to about 2. Dimensions of kinetic energy are the same as that of. Dimensions of kinetic energy are the same as that of. ऑप्शन मध्ये आहे फोर्स, ॲक्झलरेशन, work, pressure. So these are the options. You can select proper one. 4 ऑप्शन दिले आहे, यामध्ये कुठलं तरी एक घ्या. थर्ड, डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज सेम ॲज दॅट ऑफ. प्रेशरचा डायमेन्शन कोणाबरोबर असू शकतो? ए मध्ये आहे मोमेंटम, बी फोर्स, सी एनर्जी, डी एनर्जी डेन्सिटी. यापैकी योग्य तुम्ही निवडायचं आहे. सो यू कॅन सिलेक्ट दी प्रॉपर थिंग. दिस वन इज क्वेश्चन नंबर 3. नाउ गो टू अबाउट दी क्वेश्चन नंबर 4 फॉर MCQ. सिग्निफिकंट फिगर ऑफ 104 is. सिग्निफिकंट फिगर ऑफ 104 इज. ऑप्शन ए मध्ये 1, ऑप्शन बी मध्ये 2, ऑप्शन सी मध्ये 3, ऑप्शन डी मध्ये 4. सो नाउ दिस वन इज ए क्वेश्चन नंबर 4. ओके, नाउ सी अबाउट दी क्वेश्चन नंबर 5. रिलेशन बिटवीन मॅक्झिमम रेंज ऑफ प्रोजेक्टाइल and maximum height is. Meaning relation between maximum range of projectile and maximum height is. यामध्ये की मॅक्झिमम रेंज आणि मॅक्झिमम हाईट मधला रिलेशन काय? रिलेशन म्हणजे इक्वेशन. ए मध्ये दिलं आहे आर मॅक्स इज इक्वल टू एच, बी मध्ये आर मॅक्स इज इक्वल टू 2h, C R max is equal to 3h, D R max is equal to 4h. Then you can select a proper answer. So now this one is a question number 5. Now let's go to the question number 6 for MCQ. For perfect inelastic collision, small e equal to dash. आता बघा, फॉर परफेक्ट इनइलॅस्टिक कोलिजन ई इक्वल टू ए मध्ये 0, बी मध्ये 0.5, सी मध्ये 0.8, डी मध्ये 1. व्हॉट इज ई? इज ए कोइफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन किती असतं हे मी थेरीला शिकवलेलं आहे. तर योग्य निवड करा. सो नाव दिस इज ए क्वेश्चन नंबर 6. नाव क्वेश्चन नंबर 7. An aeroplane A is traveling in a straight line with a velocity of 300 km per hour with respect to WRT. म्हणजे with respect to, WRT means with respect to earth. And another aeroplane B is traveling in the opposite direction with velocity of 350 km per hour with respect to earth. The relative velocity of A
with respect to B is. हा असा प्रॉब्लेम आहे सातवा जरा मोठा आहे प्रॉब्लेम. हे बघा, एरोप्लेनचा आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे. ए मध्ये आहे 50 किलोमीटर पर आवर, बी मध्ये 100 किलोमीटर पर आवर, सी मध्ये 150 किलोमीटर आवर, डी मध्ये 650 किलोमीटर आवर आहे. सो नाउ दिस वन इज a seventh problem. Now come to about question number 2. In question number 2, answer the following. So सर्व जे काही 7 प्रश्न दिलेले आहेत, they for 7 marks. So first question is write the right dimensions of work. Write the dimensions of work. Second question, write dimensions of linear momentum. Write dimensions of linear momentum. Third question is write the order of magnitude of 2021. Third question is write the order of magnitude of 2021. Question number 4, define inertial frame of reference. Question number 4, define inertial frame of reference. Question number 5, define couple and torque. Question number 5, define couple and torque. Question number 6, find the derivative of x raised to 3 plus sine x. Question number 6, find the derivative of x cube plus sine x. इधर 3 है बरं का, x raised to 3. Question number 7, evaluate integration x raised to 8 dx. Question number 7, evaluate integration of x raised to 8 dx. एक सॉल्व केले की 1 मार्क आहे, असे 7 सॉल्व करा, 7 मार्काचं होईल. सेक्शन बी मध्ये attempt any 8. attempt any 8. आता 2 into 8 किती 16. 2 into 8 किती 16. each question carry 2 mark. आता इथं 11 प्रश्न दिलेत, 3 to 13. यापैकी तुम्हाला किती लिहायचे? 8 लिहायचे. बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, राइट fundamental quantities and supplementary quantities. Write fundamental quantities, write fundamental quantities and supplementary quantities. Question number 4, find the percentage error in kinetic. Find the percentage error in kinetic. Energy of a body having mass 60.0 plus 0.3 gram moving with a velocity 25.0 plus minus 0.1 centimeter per second. Okay, so now this one is a question number 4. Question number 5 is write the Newton's laws of motion. Write the Newton's laws of motion. Question number 6, write types of real forces. Write types of real forces. Question number 7, state work energy theorem. State work energy theorem. Question number 8, difference between elastic and inelastic collision. Difference between elastic and inelastic collision.
Question number 9. State Kepler's laws of planetary motion. Question number 9. State Kepler's laws of Kepler's Kepler's laws of planetary motion. Okay. Question number 10. If v1 vector is equal to 3i cap plus 4j cap plus k cap, v1 equal to 3i cap plus 4j cap plus k cap, and v2 vector equal to I cap minus j cap minus k cap. Determine the magnitude of v1 vector plus v2 vector. Now, question number 11. Define average and instantaneous velocity. Define average and instantaneous velocity. When are they same? Define average and instantaneous velocity. When are they same? Question number 12. If r vector is equal to 4i cap plus 6j cap minus 3k cap and p vector equal to 2i cap plus 4j cap minus 5k cap, find L vector. L means angular momentum. Find L vector. L means angular momentum. Okay. Question number 13. A man